लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल CBSE मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन अगदी उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व माता सरस्वती विटानगरीचे शिल्पकार लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन पंचायत समिती विटाच्या नोडल ऑफिसर सौ संगीता गुरव यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। यावेळी त्यांचे स्वागत व सत्कार आदर्श माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष धनवडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। प्राचीन योग विद्येचा समृद्ध वारसा भारताला मिळाला। भारताने जगाला योगाची ओळख करून दिली। जगभरात योगाचा प्रचार आणि प्रसार झाल्यामुळे योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख मिळाली। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता। यावेळी संयुक्त राष्ट्राच्या 193 देशांपैकी 175 देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाची चर्चा करून या प्रस्तावाला सर्वांनी मान्यता दिली। योग ही आपल्या प्राचीन परंपरेची एक अमूल्य देणगी आहे। योगामध्ये मन आणि शरीर, विचार आणि कृती याची एकता आहे। योग म्हणजे केवळ व्यायाम नाही, तर तो स्वतःशी, जगाशी आणि निसर्गाशी एकतेची भावना शोधण्याचा एक मार्ग आहे। म्हणूनच यावर्षी एक पृथ्वी एक आरोग्य असं घोषवाक्य असून आज आदर्श क्रीडा संकुलात हा योग दिन साजरा करण्यात आला। आंतरराष्ट्रीय योग दिनाचा औचित्य साधून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील, संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी यावेळी सर्वांना मनापासून शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर संस्थेचे कार्यकारी संचालक PT पाटील साहेब यांचे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमासाठी मोलाचं मार्गदर्शन मिळालं। त्याचबरोबर प्रशालेचे प्राचार्य लतीफ मणेर यांच्या शिस्तबद्ध व नेटक्या नियोजनाने आंतरराष्ट्रीय योग दिन आदर्शच्या क्रीडा संकुलात पार पडला। तसेच योग प्रशिक्षक डॉक्टर हेमंत पाटील यांनी योग साधनेची अनेक प्रात्यक्षिक सादर करत योग साधनेचे महत्त्व आणि गरज या विषयावर सुंदर असं मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमाला आदर्श माध्यमिकचे मुख्याध्यापक सुभाष धनवडे, आदर्श स्टेट बोर्डचे प्राचार्य सुहास तळेकर, पर्यवेक्षक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेंद्र कांबळे यांनी केलं। हाताची झीज करा, त्याच्यावर कपाळ किंवा हनुवटी ठेवा, मकर आसन विश्रांतीचे आसन। सावकाश हळवापणे श्वासाची जी गती वाढली असेल, हृदयाचे हात उजव्या मांडीच्या पलीकडे घ्या। पाऊल किंवा घोटा किंवा हात तिथं जवळ पावलाच्या शेजारी ठेवण्याचा प्रयत्न। उजवा हात मागे, हनुवटी मागे, उजव्या खांद्याच्या रेषेत, कमरेला पाठीच्या कण्याला मानेला पीळ पडलाय। श्वसन चालू ठेवा। सावकाश मान सरळ, दोन्ही हात सरळ, पाय सरळ, स्वस्थ शरीर। हेच वक्रासन दुसऱ्या बाजूने करूया। डावा पाय पूर्ण करा, एक गुडघ्यापाशी पाऊल ठेवा आणि उजवा हात डाव्या मांडीच्या अलीकडे, मांडीच्या कण्यातून मानेतून मागच्या दिशेला वळा। हाताचा आधार घ्या, श्वसन चालू ठेवा। आसन सोडायचं आहे। सावकाश मान सरळ, दोन्ही हात सरळ, सावकाश पाय सरळ, स्वस्थ शरीर। सावकाश आता तुम्ही विपरीत शयन। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।